आपणा सर्वांना नमस्कार. मी रुद्रशेखर जोशी, केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओत जाणून घेऊया माघ शुक्ल चतुर्थीचे श्रेष्ठत्व. या दिवशी माघी गणेश जन्मोत्सव देखील साजरा केला जातो. याबाबत एक कथा आहे. फार पूर्वी नरांतक राक्षसाने पृथ्वीवर उपद्रव सुरू केला होता. भक्त, सज्जन, ऋषीमुनी सर्वांना त्रास देत होता. संपूर्ण पृथ्वी देखील हतबल झाली होती. म्हणून एक दिवस पृथ्वीच ब्रह्मदेवास भेटायला गेली व आपली व्यथा सांगितली. त्याचवेळी सर्व देव देखील ब्रह्मदेवांकडे गेलेत. त्यांनी सांगितले, हे देव हो, आज आपण त्या निर्गुण निराकार गणपतीची गजाननाची प्रार्थना करूया. तोच पृथ्वीवर सगुण साकार रूपाने जन्म घेईल. सर्व देवांनी प्रार्थना केली. तेव्हा आकाशवाणी झाली व सांगितले, हे देव हो, मी पुढील काही काळात पृथ्वीवर कश्यप ऋषी व त्यांची पत्नी अदिती यांच्याकडे पुत्र रूपाने जन्म घेईल व तुमच्या कष्टाचे निवारण करेल. सर्व देवांचे समाधान झाले व ते स्वस्थानी निघून गेले. पूर्वी कश्यप ऋषींनी अनेक वर्षे तपश्चर्या केली. त्यानंतर भगवान गणेश प्रसन्न झाले व विचारले, हे ऋषीवर, तुमच्या तपस्येने मी प्रसन्न झालो आहे. आपण वरदान मागावे. त्यांनी सांगितले, हे गजानना, तूच आमच्याकडे पुत्र रूपाने जन्म घ्यावा हीच माझी इच्छा आहे. गजाननाने तथास्तु म्हटले व निघून गेले. त्यानंतर अदितीने देखील 1000 वर्षे तपश्चर्या केली. श्री गणेश प्रसन्न झाले. तिला हे वरदान मागण्यास सांगितले. तिने सांगितले, हे गजानना, आम्हास संतान नाही, तरी पुत्र रूपाने तूच आमच्याकडे जन्म घ्यावा हीच माझी इच्छा आहे. त्यांनी वरदान दिले व ते स्वस्थानी निघून गेले. यथावकाश अदिती गर्भवती राहिली व त्यानंतर तिला पुत्र प्राप्ती झाली. त्याचे नाव विनायक व महोत्कट अशी त्याची नावे होती. त्याचा जन्म माघ शुक्ल चतुर्थीस झाला व गणपतीनेच या नावांनी अवतार घेतला. म्हणून या दिवशी गणेश जन्मोत्सव साजरा केला जातो. पुढे यानेच नरांतक राक्षसाचा वध केला व देवांना, मानवांना त्यांच्या त्रासापासून भयमुक्त केले. याच दिवशी गणपतीची अनेक व्रते केली जातात, जसे की गणेश व्रत. यात व्रतकर्त्याने सकाळी स्नानादी कर्मे आटोपून लाल वस्त्र परिधान करून श्री गणेशाचे पंचोपचारे किंवा षोडशोपचारे पूजन करावे. ओली हळद, गूळ, साखर तुपात मिसळून नैवेद्य दाखवावा. दिवसभर उपवास करावा व रात्री सोडावा. यामुळे सर्व इच्छा पूर्ण होतात. गौरी चतुर्थी या व्रतात स्त्रियांनी कुंद पुष्पे वाहून गौरीचे पूजन करावे. ब्राह्मणास दान दक्षिणा द्यावी. यामुळे संतती व सौभाग्य प्राप्त होते. तिळ चतुर्थी गणपतीचे अभिषेक, पूजन आदी केल्यानंतर तिळगुळाच्या लाडूंचा नैवेद्य दाखवावा. तिळाचे हवन करावे, म्हणून हिला तिळकुट चतुर्थी असे देखील म्हणतात. कुंदाच्या फुलांनी भगवान शंकरांची पूजा करावी, म्हणून हिला कुंद चतुर्थी असे देखील म्हणतात. यामुळे धनलक्ष्मी प्राप्त होते. धुंडीराज पूजन गणपतीनेच काशीत वास्तव्य केले होते. धुंडीराज यासाठी म्हणतात की याने सर्व चारही पुरुषार्थ ढुंडले आहेत, शोधले आहेत, म्हणून धुंडी असे म्हणतात. असे स्कंद पुराणात काशी खंडात उत्तरार्धात पान नंबर 846 वर वर्णित आहे. तिळगुळाचे मोदक नैवेद्यात असावेत. तिळाच्या आहुती होमात टाकाव्यात. यामुळे सर्व पापे नाहीसे होतात. यमव्रत माघ शुक्ल चतुर्थीस जर शनिवार व भरणी नक्षत्र असेल तर यमदेवाचे पूजन करावे. यामुळे यमदेवाचे भय राहत नाही व सुखप्राप्ती होते. वरदा चतुर्थी या दिवशी कुंदाच्या फुलांनी गौरी व भगवान शंकर यांचे पूजन करावे. गूळ, मीठ, आले, पालक, मुळा, खीर यांचा बली द्यावा. त्यानंतर भोजन करावे. शांती चतुर्थी या व्रतात श्री गणेशाचे पूजन करावे. मोदकांचा नैवेद्य दाखवावा. गूळ, मीठ व तूप गुरुस देऊन किंवा ब्राह्मणास देऊन पूजन करावे. यामुळे चिंता नष्ट होऊन शांती प्राप्त होते. विनायकी चतुर्थी विनायक ह्या शब्दाचा अर्थ वि म्हणजे विशेष, विशिष्ट, नायक म्हणजे स्वामी. श्री गणेशाने नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यप व अदिती ऋषींकडे पुत्र रूपाने जन्म घेतला. त्यावेळी त्याचे नाव विनायक हे होते. म्हणून या चतुर्थीस विनायकी चतुर्थी असे देखील म्हणतात. या दिवशी श्री गणेशाचे पूजन करून तिळाच्या लाडूंचा नैवेद्य दाखवावा. या दिवशी गणेश याग, गणपती अथर्व शीर्षाचा अभिषेक करावा. लाल जास्वंदाची फुले व्हावीत, दुर्वा व्हाव्यात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा या मंत्राचा जप करावा. किंवा ओम गंगणपतये नमः या मंत्राचा जप करावा.
किंवा गणेश गायत्री मंत्र अग्निपुराणात दिलेला आहे. ओम महोल्काय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात या मंत्राचा किंवा आपणास जो शक्य होईल त्या मंत्राचा जप अवश्य करावा. यामुळे सौभाग्य व आरोग्य प्राप्त होते. सुख चतुर्थी या व्रतात लाल गंध अक्षता फुलांनी गणपतीचे पूजन करावे. असे वैशाख, भाद्रपद, माघ व पौष या 4 महिन्यात हे व्रत 1 वर्षपर्यंत करावे. यामुळे सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते. ही सर्व माहिती गणेश पुराण अध्याय 6-7 तसेच स्कंद पुराण, व्रतराज शिरोमणी व अन्य ग्रंथातून संकलित करून या व्हिडिओत प्रस्तुत केले आहे. आपणास आवडले असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा. धन्यवाद. नमस्कार. जय केसरी नंदन.